मानवाच्या उद्धारासाठी अवतरलेली देवाची प्रीती म्हणजे नाताळ। अहिल्यानगर। मानवावर असलेल्या अमर्याद प्रेमापोटी देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला। मानवाचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावे हा नाताळ सणामागील खरा संदेश आहे। देवाची मानवावर असलेली करुणा, त्याग आणि क्षमाशील प्रीती याचे मूर्त रूप म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म होय। नाताळ हा केवळ धार्मिक सण नसून संपूर्ण मानवजातीला प्रेम, क्षमा आणि सेवाभावाचा संदेश देणारा उत्सव आहे। लॅटिन भाषेतील नातूस या शब्दावर नाताळ हा शब्द निर्माण झाला असून इंग्रजीत यालाच ख्रिसमस असे संबोधले जाते। दरवर्षी 25 डिसेंबर रोजी हा सण संपूर्ण जगभर आनंद, उत्साह आणि श्रद्धेने साजरा केला जातो। गुलाबी थंडी, रोषणाई, सजलेली बाजारपेठ, करोल गीते, भेटवस्तू व शुभेच्छांमुळे वातावरण आनंदमयी होते। मात्र या बाह्य आनंदामागे दडलेल्या नाताळाचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे। पापामुळे मानव देवापासून दूर गेला असला तरी परमेश्वराने मानवावर क्रोध न करता तारण्याचा मार्ग निवडला। मानवाला नवजीवन मिळावे म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला। पापी मानव शिक्षेस पात्र असताना परमेश्वराने शिक्षा नव्हे तर क्षमा निवडली, शाप नव्हे तर आशीर्वाद दिला। हीच देवाने मानवावर दाखवलेली अनन्यसाधारण कृपा आहे। पुढे मानवाच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी क्रूसवर आपले जीवन अर्पण केले। याहून मोठी प्रीती कोणाचीच नाही की कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण देईल। या वचनातून देवाच्या प्रीतीतील त्याग स्पष्ट होतो। याच पार्श्वभूमीवर सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल, तारकपूर, अहिल्यानगर येथे नाताळ सणानिमित्त भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। या बायबल वचनाच्या आधारे हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे। हा कार्यक्रम JR वाघमारे, परितोष गायकवाड व देवदान साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून पास्तरोल कमिटीचे सदस्य म्हणून राजन S तेलोरे, संजीव प्रभाकर काकडे, अनिल चंद्रकांत सगळगिळे, रोहन शरद भारशंकर, किरण फ्रान्सिस पवार, अमित जॉर्ज क्षेत्रे, अनिल जॉर्ज निकलासन, प्रशांत सुरेश पगारे, तसेच प्रनिल संजीव काकडे, सरोज कुमार छबुराव साळवे, स्मिता राजन तेलोरे, श्रीमती पुष्पा राजेंद्र अल्लाहाट, व्हिक्टर अशोक निकलसन, श्रीमती सुनीता राजन सोनावणे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे। ख्रिस्त जन्म उत्सव व नववर्ष 2026 निमित्त सर्व ख्रिस्त बांधवांसाठी आशीर्वाद, शांती आणि आनंदाचा संदेश देण्यात येणार असून प्रभू येशूंचा अनुग्रह व देवाची प्रीती प्रत्येकाच्या जीवनात नांदावी अशी प्रार्थना करण्यात येणार आहे। या भक्तिमय कार्यक्रमात महिला मंडळ, शाळार्थ शाळा, तरुण संघ, भजनी मंडळ तसेच सेंट सर्व्हिस कॅथेड्रल मधील व सर्व लहान थोर सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। सेंट कॅथेड्रल तर्फे सर्व सभासदांना नाताळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हा सण येशू ख्रिस्त जन्माला आला म्हणून आपण नाताळ सण हा पाळतो। तर ख्रिश्चन लोकांसाठी नाही तर अखिल जगासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याचा जन्म ह्याच्यासाठी झाला की सगळ्यांच्या पापाची क्षमा व्हावी, त्याचं रक्त ह्याच्यासाठी सांडलं गेलं की सगळ्यांच्या पापाची क्षमा व्हावी। फक्त हा ख्रिश्चन लोकांचा सण नसून हा अखिल जगाचा सण पाळण्यात येतो। पुन्हा एकदा सेंट कॅथेड्रल कमिटी, फर्स्ट एड कमिटी, महिला मंडळ, भजनी मंडळ, युथ ग्रुप यांच्या सर्वांतर्फे सर्व ख्रिश्चन बांधवांना नाताळ नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व कार्यक्रम पत्रिका ठेवलेली आहे। इथून पुढे 27 तारखेला पास्टर विकास कांबळे यांची प्रार्थना आयोजित केलेली आहे। सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी प्रार्थनेचा लाभ घ्यावा, प्रार्थनेत सहभागी व्हावं आणि आशीर्वाद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा ATV चॅनल मार्फत आम्ही पुन्हा एकदा सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जग ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहे। आज आम्ही आमच्या सेंट जेवियर्स कॅथेड्रल चर्च मध्ये त्याचा जन्मोत्सव साजरा करत आहोत। संपूर्ण जगाच्या तारणाकरता या पुतळावरती तो आला। अखिल मानवाचं तारण साधन याकरता त्याने मानवी रूप धारण केलं। लीन आणि नम्र होऊन गाईच्या गोठ्यामध्ये त्याने जन्म घेतला आणि मानवाचं तारण
त्यांनी साधलेला आहे आणि म्हणून त्याच्या जन्माच्या द्वारे आम्हाला झालेला आनंद आम्ही आज द्विगुणित करत आहोत. त्याच्या जन्माने संपूर्ण जग या तारणाच्या मार्गावरती आहे. जे पापामध्ये होते त्यांना पापातून मुक्ती मिळावी, पापापासून त्यांची सोडवणूक करावी याकरता परमेश्वराने मानवी रूप धारण करून कुमारी मरीच्या उदी या भूतलावरती आलेला आहे आणि म्हणून स्वतःच राजवैभव सोडून अतिशय लीन होऊन तो या भूतलावरती आला आणि म्हणून आज त्याचा जन्म सोहळा आम्ही अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत. या मंडळीचा सेंट जेवियरचा आचार्य नात्याने मी सर्वांना पुन्हा एकदा या नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताने या भूतलावरती जन्म घेतला आणि आजचा हा नाताळचा जो सण आहे तो मानवामध्ये शांती, ऐक्य, प्रीती, सद्भावना या सर्व गोष्टी घेऊन आलेला आहे आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताची शिकवण जी शांतीची आहे, प्रेमाची आहे, तो संदेश आज जगामध्ये दिला जातो आणि त्यानुसार आम्ही आमचं आचरण ठेवतो. धन्यवाद. सर्वांना नाताळच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.